अखेर निवडणूक आयोगाने देखील महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट मान्य केली की जे मतदार दुबार किंवा तिबार असतील त्यांच्या नावापुढे डबल स्टिक असेल आणि त्यांनी कोणत्याही एकाच मतदारसंघात मतदान करावं अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारची घटनाक्रम हा निवडणूक आयोग पाहिल। याचा अर्थ निवडणूक आयोग हे अप्रत्यक्ष मान्य करता आहेत की मतदार याद्यांमध्ये मतदारांची नोंदणी दुबार तिबार आहे। मात्र या संदर्भात एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर की याचा अर्थ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जे आरोप झालेत की काही लोकांनी दुबार तिबार मतदान केलं, या आरोपात तथ्य आहे? तर या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक आयुक्तांनी अगदी एखाद्या राजकारणानं उत्तर द्यावं तसं दिलेलं आहे। ते म्हणतात की या संदर्भात मी कॉमेंट्स करणार नाही। याचा अर्थ जी गोष्ट विरोधी पक्षनेते मतदार यांच्या मनामध्ये आहे ते बोलतात, त्यावर आरोप होतात, त्या आरोपाचं खंडन न करता किंवा त्यांचं समाधान न करता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांनी घेतलेली पत्रकार परिषद त्यामध्ये ते ठामपणे सांगतायत की एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नानंतर की जर दुबार तिबार नोंदणी आहे तर मग ते डबल स्टिक तुम्ही त्यावर कसा उपाययोजना करणार? तर ते म्हणतात की ही संभाव्य आहे। याचा अर्थ त्यांनी सुरुवातीला म्हटलं की जे दुबार आणि तिबार मतदार आहेत त्यांच्या नावापुढे डबल स्टिक आहे हे ते स्पष्टपणे म्हणतात आणि नंतर ते म्हणतात की ही संभाव्यता आहे। एका प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात ते बोलताना म्हणतात आणि यावर आम्ही निवडणूक आयोग या संदर्भात आमचे कर्मचारी घरोघरी जातील आणि मतदारांची माहिती घेतील, त्यानंतर ते ठरेल। जर आज 4 नोव्हेंबर आहे आणि 10 नोव्हेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होते आहे, या निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे 286 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये, ज्यामध्ये कोकण 27, नाशिकमध्ये 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती विभाग 55 अशा प्रकारे ह्या निवडणुका 286 ठिकाणी होणार आहेत। ही घोषणा करताना विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी गेलेले आहेत, त्यांना भेट नाकारली गेलेली आहे। काही राजकीय पक्षांचे नेते हे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत, त्यांनाही तिथे आयोगाने अद्याप भेट दिलेली नाही। 2-4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये महामोर्चा धडकला। महाविकास आघाडी, मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा एक भव्य मोर्चा अगदी निवडणूक आयोग ज्या विभागात मुंबईचे आहे त्या विभागातच हा मोर्चा धडकलेला होता। या मोर्चाचाही दबाव निवडणूक आयोगावर येत नाही। याचा अर्थ निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून विरोधी पक्षांना कोणतंही स्थान देऊ इच्छित नाही। अर्थात निवडणूक आयोगाला या संदर्भात प्रश्नही केला गेला। त्या संदर्भात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने विहित काळामध्ये निवडणुका घेण्याचं बंधन घातलं असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत। परंतु या पारदर्शितेमध्ये सर्वात मोठा जो अभाव आहे तो म्हणजे या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरलं जाईल, परंतु व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट आहे, परंतु व्हीव्हीपॅट जी मतदान केल्यानंतर जी चिठ्ठी खाली पडते, पेटीमध्ये पडते, ती व्हीव्हीपॅट मशीन या निवडणुकीत वापरलं जाणार नाही। याचा अर्थ निवडणुका या मतदारांसाठी घ्याव्या लागतात, सत्तेसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी नाही। मतदाराने दिलेलं मत त्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही हा अधिकार मतदाराचा आहे। निवडणूक आयोग मतदारांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आणि देशाच्या निवडणुका सुरळीत घेण्यासाठी, परंतु आज निवडणूक आयोगाने ज्या नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत ज्याची सुरुवात 10 नोव्हेंबर पासून होईल, 10 नोव्हेंबरला फॉर्म भरणी, 17 नोव्हेंबरला त्या अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, 18 नोव्हेंबरला जर कुणाचं त्या संदर्भातली छाननी होईल आणि 21 नोव्हेंबरला जर समजा त्या उमेदवाराच्या विरोधात कोणी अपील नसेल, अर्ज नसेल तर त्या उमेदवाराला माघार घेता येईल आणि 25 नोव्हेंबरला माघारीची अंतिम तारीख असेल। 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला निवडणूक म्हणजे मतमोजणी होईल। मात्र याचे अंतिम निकाल जाहीर करण्याची किंवा प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर हा निवडणूक कार्यक्रम आहे। परंतु राज्याचे विरोधी पक्ष सातत्यानं ही भूमिका घेत असताना निवडणूक आयोगानं जी घाई केलेली आहे आणि त्या घाईमध्ये जे 2 मुद्दे आहेत,
दुबार आणि तिबार मतदार हे निवडणूक यादीमध्ये आहेत, ज्यांच्या नावापुढे डबल स्टिक आहे, हे स्वतः निवडणूक आयुक्त म्हणत आहेत. आणि दुसरी गोष्ट, EVM मशीन जरी वापरलं गेलं तरी VVPAT नसेल, याचा अर्थ निवडणुकीतली जी पारदर्शिता आहे ती पारदर्शितेचा अभाव ठेवून या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोग मतदारांसाठी आहे की संविधानासाठी आहे की विरोधी पक्षांसाठी आहे की राज्यकर्त्यांसाठी आहे, याचा निर्णय प्रेक्षक म्हणून तुम्ही घ्या. तुम्हाला काय वाटतं त्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.